नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई, हमाल आणि लिपिक या पदाचा पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण होत्या? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, न्यायमूर्ती फातिमा बीबी। तर पहा न्यायमूर्ती फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या। तर त्यांना पहा 1989 मध्ये कधी त्यांनी पहा न्यायमूर्ती फातिमा बीबी यांनी 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा डॉक्टर नागेंद्र सिंग। तर डॉक्टर नागेंद्र सिंग हे पहा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा 1940। तर 1940 या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा, सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 श्री चंद्रशेखर। तर पहा सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश हे श्री चंद्रशेखर आहेत। प्रश्न क्रमांक 5, डॅश या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली। तर दिल्ली या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे। तर दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झालेली आहे? तर ती 1966 मध्ये कधी स्थापना ही दिल्ली उच्च न्यायालयाची 1966 मध्ये झालेली आहे। प्रश्न क्रमांक 6, मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 1862। तर 1861च्या इंडियन हायकोर्ट ॲक्टनुसार 1862 या वर्षी पहा मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय स्थापन झालेले आहेत। प्रश्न क्रमांक 7, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती। तर पहा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो पहा राष्ट्रपती यांच्याकडे सादर करावा लागतो। प्रश्न क्रमांक 8, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे सुरू करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 राळेगण सिद्धी, जे की हे पहा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या? अहिल्यानगर। तर केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील पहिले ग्राम न्यायालय हे राळेगण सिद्धी, जे की अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9, बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपिता कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 शेख मुजीब उर रहमान। तर पहा बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपिता हे शेख मुजीब उर रहमान आहेत। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ग्राम न्यायालय कायदा 2008। तर ग्रामीण भागामध्ये स्वस्त आणि जलद न्याय मिळवून देण्यासाठी ग्राम न्यायालय कायदा 2008 हा कायदा करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 11, 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद डॅश या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आलेली आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 7व्या. तर पहा 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतुदी पहा 7व्या काय आहे 7व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 12 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे पहा ऑप्शन क्रमांक 4 संभाजीनगर. कुठे आहे संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण 3 खंडपीठ आहेत. संभाजीनगर, दुसरं आहे नागपूर आणि तिसरं आहे पणजी जे की गोवा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 65 वर्ष. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या वयाची 65 वर्षे ही पहा पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात. प्रश्न क्रमांक 14 उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणाचा आहे. तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणूक करण्याचा अधिकार हा पहा ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतींना आहे. कोणाचा आहे राष्ट्रपतींना आहे. प्रश्न क्रमांक 15 राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पुणे. तर महाराष्ट्र राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय हे पहा पुणे या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. तर पहा अरुणाचल प्रदेश या राज्याचे जे उच्च न्यायालय आहे तर त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 17 भारतीय सर्वोच्च न्यायालय डॅश या दिवशी अस्तित्वात आले होते. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी 1950. तर पहा आपलं भारतीय सर्वोच्च न्यायालय हे 26 जानेवारी 1950 या दिवशी अस्तित्वात आलेले होते. प्रश्न क्रमांक 18 भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरामध्ये स्थापन झाले. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा अमरावती जे की हे पहा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित असून या ठिकाणी भारतातील 25वे उच्च न्यायालय स्थापन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 19 देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅश या शहरामध्ये स्थापन झाले. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पुणे. तर दिव्यांगासाठी स्वातंत्र्य उच्च न्यायालय स्थापन करणारे पुणे हे शहर देशातील पहिले शहर ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाचा असतो. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार हा पहा ऑप्शन क्रमांक 4 संसदेला असतो. कोणाचा असतो संसदेला असतो. प्रश्न क्रमांक 21 राज्यपालास आपल्या पदग्रह समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय. तर पहा राज्यपालांना संबंधित राज्याचे जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात तर त्यांच्याकडून राज्यपालास आपल्या पदग्रहासमयी शपथ घ्यावी लागते. प्रश्न क्रमांक 22 संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 उच्च न्यायालय. तर संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालय यांचा समावेश होत नाही. तर राज्यपाल राष्ट्रपती आणि लोकसभा यांचा भारतीय संसदेमध्ये समावेश होतो. प्रश्न क्रमांक 23 संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकाराचा मूलभूत हक्क आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्याचा हक्क. तर पहा कलम 19 नुसार काय आहे कलम 19 नुसार संघटना किंवा संस्था स्थापन करणे हा स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 24 सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 पुणे. तर पहा 2014मध्ये कधी 2014 या वर्षी पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यात आलेले आहे.
प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, नर्मदा खोरे. तर नर्मदा ही जी नदी आहे तर ती महाराष्ट्राच्या केवळ उत्तर सीमेवरून वाहते, ज्याची लांबी आहे पहा 54 किलोमीटर आहे. किती? नर्मदा या नदीची लांबी ही महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर आहे, त्यामुळे हे सर्वात लहान खोरे आहे. प्रश्न क्रमांक 26, संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला डॅश जागा असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 250. तर राज्यसभेची म्हणजेच वरिष्ठ सभागृहाची कमाल सदस्य संख्या ही 250 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 27, भारतीय राज्यघटनेच्या डॅश कलमानुसार राष्ट्रपतींना काढून टाकतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, अनुच्छेद 61. तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 या कायद्यानुसार राष्ट्रपतींना पदावरून काढता येते. प्रश्न क्रमांक 28, ध्वनीचा वेग हा सर्वाधिक कोणत्या अवस्थेमध्ये असतो? तर ध्वनीचा वेग सर्वाधिक पहा ऑप्शन क्रमांक 4, स्थायू. काय? स्थायू या अवस्थेमध्ये असतो. तर वायूमध्ये सर्वात कमी असतो. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, विदर्भ आणि मराठवाडा. तर विदर्भ आणि मराठवाडा या विभागामध्ये काळी मृदा ही कापूस उत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाडा हे 2 विभाग कापूस उत्पादनासाठी अग्रेसर आहेत. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 1, औष्णिक विद्युत ऊर्जेसाठी. कशासाठी? औष्णिक विद्युत ऊर्जेसाठी प्रामुख्याने वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 31, म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे? तर म्यानमारच्या समाज जीवनावर पहा ऑप्शन क्रमांक 3, बौद्ध धर्माचा. कशाचा? बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. प्रश्न क्रमांक 32, 2034मध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सौदी अरेबिया. तर 2034मध्ये फिफा विश्वचषक हे सौदी अरेबिया या देशात आयोजित केला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 33, अबू आवास योजना कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर अबुवा आवास ही जी योजना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4, झारखंड. कोणत्या राज्यांशी? झारखंड या राज्यांशी ती योजना संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 34, धुवाधार धबधबा भारतामध्ये कुठे आहे? तर धुवाधार हा जो धबधबा आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3, जबलपूर. कुठे? जबलपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 35, कोकण गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कोकण गांधी म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2, अप्पासाहेब पटवर्धन. कोणाला? अप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखले जाते.